जयंत पाटील हे वक्तव्य करून आपले हसे करून घेत आहेत। इस्लामपूरचं नाव हे केंद्राने बदलले, नगरविकास खात्याकडून देण्यात आले। त्यामुळे जयंतराव बुद्धिमान आहेत, पण त्यांच्या वयामुळे काय झाले माहिती नाही, त्यांना संदर्भ लागत नाही, असा टोला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना लगावलाय। ते सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घरातून बाहेर पडत नव्हते, आता ते बाहेर पडले, त्यामुळे ते पुन्हा एकदा रणांगणात उतरले। लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष ॲक्टिव्हिटी करत नाही तोपर्यंत सत्ताधारी जागे राहत नाहीत, त्यामुळे त्यांनी अजून ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत। महाविकास आघाडीत 3 पक्ष एकत्रित लढतील की नाही याची शाश्वती नाही। जयंतराव हळूहळू असे स्टेटमेंट करून स्वतःचे हसे करून घेत आहेत। शहराचं नाव हे केंद्र बदलत उरून हे नाव नगरविकास खात्याकडून देता येतं। आम्ही पहिला केंद्राकडून शहराचं नाव बदलून आणलं, त्यानंतर नगरविकासचा प्रस्ताव पूर्ण करून आणि दुपारी घोषित केलं। जयंतराव बुद्धिमान आहेत, पण त्यांच्या वयामुळे काय झाले माहिती नाही, त्यांना संदर्भ लागत नाही। उरून नाव केंद्र देत नाही, इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर हे केंद्र देतं। लोकशाहीत सगळे प्रयोग करण्याला स्वातंत्र्य आहे। संजय काका भाजपमध्ये होते, ते खासदार होते, आता ते आघाडी करत आहेत। पतंगरावांचे चिरंजीव यांना स्वतःचा मतदार सोडून त्यांना बेस नाही, त्यामुळे आघाडीचे प्रयोग झाले पाहिजे, हे लोकशाहीचं जिवंत उदाहरण असल्याचा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावलाय। शेतकरी प्रश्नावर विरोधकांची आघाडी या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहायला मिळेल, असे एक वातावरण विरोधकांना एकत्र करण्याचं काम सुरू आहे। लोकशाहीमध्ये सगळे प्रयोग करायला स्वातंत्र्य आहे। संजय काका भारतीय जनता पार्टीत होते, आता संजय काका स्वतःची एक आघाडी करणार आहेत। त्यांच्या आघाडीमध्ये म्हणे अपक्ष खासदार जे एकमेकाच्या विरुद्ध लढले, म्हणे पतंगरावांचे चिरंजीव ज्यांना जिल्ह्यात कुठेच स्वतःचा बेस स्वतःचा मतदारसंघ सोडला तर नाही आहे। तेव्हा असे जे सहकारी शोधतायत, शोधत हिंडतायत, अशांना बरोबर घेऊन ते करणार असतील तर त्यांनी करावी। त्यात त्यांना यश मिळालं तर चांगलंच आहे, कारण लोकशाही तेव्हाच टिकते जेव्हा वन वे होत नाही। जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, सत्ता आमचीच यायची आहे, विरोधी वाकांवर कोणी माणसं पाहिजेत ना। त्या आघाडीचा काय फरक पडेल का आपल्या? नाही, आघाडीचा आमची सत्ता येणं की न येणं याच्यावर नाही फरक पडत, ती येणारच आहे। रांगेने नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पण त्यांचे काही येणारच ना, असं कधी लोकशाहीत होत नसतं। जरी महाराष्ट्राच्या 2024च्या विधानसभेमध्ये 237 आल्या तरी 50 आलेच ना समोर, ते नाही आले असते तर मजा आली नसते। काल केंद्रीय पथकानं शेतकऱ्यांची टीका केलेली आहे की उरण हा शब्द सरकारला माहीतच नव्हता, देवाभावांना माहीत नव्हता। अरे वा, सांगायची वेळ आली। जयंतराव हळूहळू अशा काही स्टेटमेंटमधून स्वतःचं हसं करून घ्यायला लागलेले आहेत। त्यांना हे माहिती नाही की शहराचं नाव जे असतं ते केंद्र बदलतं। उरून जे नाव आहे ते नगरविकास खात्याने नगरपालिकेला दिलं नाव। पहिलं शहराचं नाव केंद्राने बदलून नोटिफिकेशन काढल्याशिवाय नगरविकासला उरून जोडतायत। मग पहिली प्रोसिजर ती पूर्ण झाली आणि आम्ही इतकी स्पीडी केली की असा नगरविकासचा प्रस्ताव तयार ठरवला। सकाळी 10-10:30 दिल्लीचं माननीय अमितभाई शहांच्या सहीने निघतं, अमितभाई शहा सही करतात आणि मग त्यांचं डिपार्टमेंट नोटिफिकेशन करतं। 10-11 आलं आणि खाटकन आम्ही नगरविकासचा प्रस्ताव पूर्ण केला आणि दुपारी 2ला घोषित केलं। त्यामुळे जयंतराव खरं म्हणजे बुद्धिमान आहेत, पण अलीकडे त्यांचं काय वयामुळे झालंय माहीत नाही, त्यांना संदर्भ काही लागत नाही की उरून माहिती नाही असं असण्याचं काही कारण नाही। उरून नाव केंद्र देत नाही, इस्लामपूरचं ईश्वरपूर केंद्र देतं। जिल्ह्यामध्ये संजय काका पाटील